आणि आता पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून। मावळमधील तळेगावात यात्रेनिमित्तानं पारंपरिक बैलगाडा स्पर्धांचा जल्लोष पाहायला मिळाला। ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। मात्र या यात्रेत एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला। पुणे शहरामध्ये योग्य प्रमाणामध्ये गॅस पुरवठा आहे। गॅसचा पुरवठा सुरक्षित आहे। नोंदणीपेक्षा अधिक सिलेंडर वितरित केल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे। गुरुवारी 63,000 ग्राहकांनी सिलेंडरसाठी नोंदणी केली असून वितरकांनी 72,000 ग्राहकांना घरपोच सिलेंडर्स दिलेले आहेत। पुण्यामध्ये दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। पोलिसांनी गुंडांना हात जोडून माफी मागायला लावली। कोंढवा परिसरामध्ये मारहाण तसंच वाहनांची तोडफोड करत गुंडांनी दहशत माजवली होती। आणि आता पाहणार आहोत नाशिकमध्ये काय घडतंय आपलं नाशिकमधून। नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 25 लाख रुपयांची घरपट्टी पाणीपट्टी भरवण्यासाठीची रक्कम ही हडप केलेली आहे आणि त्यामुळे रक्कम हडप करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत। महासभेमध्ये हा विषय ठेवत या कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाईची मागणी केलेली होती। नाशिकमध्ये जोरदार पावसासह गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे कांदा, गहू, द्राक्ष आणि डाळिंब, सीताफळसहित भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय। 63 गावांमध्ये 10,622 शेतकऱ्यांचे 7,054 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यातही 5 तालुक्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडते पाहूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। गारपिटीमुळे 11,572 हेक्टरवरील शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 8,455 हेक्टरवरील पिकांना फटका बसला। शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, मक्यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरात पावसानं हजेरी लावल्यामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र या बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे। या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात 43 तर अमरावतीमध्ये 27 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय। राज्यामध्ये 103 जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे। आता या सर्व गैरप्रकारांची सुनावणी 23 मार्चपासून होणार आहे।